मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का? राशन कार्डची ई-के-वाय-सी मोबाईलवर कशी करायची? जर तुमच्याकडे राशन कार्ड असेल, तर आता ई-के-वाय-सी केल्याशिवाय तुम्हाला राशन मिळणार नाही आणि तुमचे राशन कार्ड देखील बंद पडू शकते. घर बसल्या मोबाईलवर आपण ई-के-वाय-सी कशी करायची ते या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी संस्कृती अळने. तुम्हा सर्वांचं डेली डिजिटल कट्ट्यावर स्वागत आहे. मित्रांनो, सरकारच्या नवीन नियमानुसार दर 5 वर्षांनी राशन कार्डची ई-के-वाय-सी करणं बंधनकारक केलं आहे. आधी यासाठी आपल्याला राशन दुकानावर जाऊन रांगेत उभं राहावं लागायचं. पण आता तशी काही गरज नाही. आता आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या ई-के-वाय-सी करू शकतो. सर्वात आधी तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जा आणि मेरा राशन आणि आधार फेस आरडी हे 2 ॲप इन्स्टॉल करा. ॲप इन्स्टॉल झाल्यावर मेरा राशन ॲप ओपन करा. तिथे तुमचं लोकेशन निवडा. नंतर आधार नंबर टाका आणि तुमच्या मोबाईलवर आलेला ओ-टी-पी भरा. ओ-टी-पी टाकल्यानंतर तुमची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसेल. माहिती दिसल्यानंतर फेस ई-के-वाय-सी या ऑप्शनवर क्लिक करा. आता मोबाईलचा फ्रंट कॅमेरा ओपन होईल. तिथे तुमचा चेहरा नीट सेल्फी स्कॅन करा. एकदा चेहरा नीट स्कॅन केला की तुमची ई-के-वाय-सी प्रोसेस पूर्ण होईल. आता प्रश्न येतो की आपली ई-के-वाय-सी झाली आहे की नाही, हे कसं ओळखायचं? त्यासाठी पुन्हा मेरा राशन ॲप ओपन करा. जर ॲपमध्ये वाय म्हणजेच एस असं दिसलं तर तुमची ई-के-वाय-सी यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. आणि जर एन म्हणजेच नो असं दिसलं तर तुम्हाला पुन्हा एकदा के-वाय-सी करावी लागणार आहे. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.